श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? रखडलेली कामे पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल का? प्रेम, कुटुंब आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य यश मिळेल का? प्रवासातून लाभ मिळेल का? चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हा आठवडा मिथुन राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टींमुळे मन अस्वस्थ होते त्यामध्ये आता हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसतील. नवीन विचार, नवीन योजना आणि नवीन लोकांच्या सहवासामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक संधीचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करा. उतावळेपणाने निर्णय घेण्यापेक्षा संयमाने पुढे गेल्यास अधिक मोठे यश मिळू शकते. काही जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील, त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. या आठवड्यात तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि बुद्धिमत्ता अनेक ठिकाणी तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असला तरी स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक राहील. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, म्हणून तेलकट आणि जड पदार्थ टाळा. मानसिक तणाव वाढल्यास ध्यान, प्राणायाम किंवा सकाळी फेरफटका मारणे फायदेशीर ठरेल. शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या. जुना त्रास पुन्हा जाणवत असल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहील. आरोग्याकडे केलेले छोटे प्रयत्न पुढील काळात मोठा फायदा करून देतील. शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रतेमध्ये वाढ होईल आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. ऑनलाईन अभ्यास, नवीन अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण यांचा फायदा होऊ शकतो. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सातत्य कायम ठेवा. कौटुंबिक जीवन, घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते किंवा कुटुंबासोबत आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवातून महत्त्वाचा सल्ला मिळेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येकाशी प्रेमाने वागा. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी मानसिक ऊर्जा देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यास अनेक गैरसमज दूर होतील. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने नाते अधिक मजबूत बनेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एखादा छोटा आनंददायी प्रवास किंवा एकत्र वेळ घालवण्याचा योग येऊ शकतो. रागाऐवजी प्रेम आणि संयमाचा मार्ग स्वीकारल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. करिअर व व्यवसाय, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. तुमच्या कामातील गुणवत्ता आणि वेळेवर पूर्ण केलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची विश्वासार्हता वाढेल. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा विस्ताराचे संकेत आहेत. भागीदारीमध्ये स्पष्टता ठेवा. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास काम अधिक सोपे होईल. तुमच्या कल्पनांना योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती, आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे मिळण्याचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायातून नफा वाढू शकतो. कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंवर खर्च होईल, पण तो योग्य कारणासाठी असेल. भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. प्रवास, या आठवड्यात प्रवासाचे योग लाभदायक ठरू शकतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा नातेवाईकांच्या भेटीसाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासादरम्यान नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट दिल्यास मनाला समाधान मिळेल. वाहन चालवताना घाई करू नका. आवश्यक कागदपत्रे आणि वेळेचे नियोजन योग्य ठेवा. हा प्रवास भविष्यातील संधींसाठीही उपयुक्त ठरू शकतो. आध्यात्मिक जीवन, या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल वाढेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने
मनातील अस्वस्थता दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. सकाळी काही वेळ ध्यानधारणा केल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सत्संगात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. गरजूंना मदत केल्यास पुण्य लाभेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास अनेक अडचणी सहज पार करता येतील. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. उपाय: दररोज श्री स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ किमान 108 वेळा करा. बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा फळांचे दान केल्यास शुभ फळ मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कोणाशीही कटू भाषेत बोलणे टाळा. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. एकूण हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. शिक्षण, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू अनुकूल बदल दिसतील. कुटुंब आणि जोडीदाराचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. प्रवासातून लाभ आणि नवीन अनुभव मिळू शकतात. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवून सकारात्मक विचारांनी पुढे वाटचाल केली तर हा आठवडा भविष्यातील यशाची मजबूत सुरुवात ठरू शकतो. या आठवड्यात तुमच्या क्षमतेला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत, प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा सामाजिक उपक्रमात स्वतःची छाप पाडण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन करार किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक लोक प्रभावित होतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यातील वाटचाल अधिक सोपी होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास मोठ्या यशाचा पाया रचला जाऊ शकतो. धन्यवाद.